आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु गोरक्षनाथ यांची माहिती देणार आहे। श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ यांचे गोरक्षनाथ हे शिष्य होते। राख्याच्या ढिगाऱ्यापासून ते प्रगटले होते। गुण आणि शक्ती यांचा उत्कृष्ट सहयोग गोरक्षनाथांमध्ये दिसून येतो। गोरक्षनाथांचा प्रभाव भारत, नेपाळ एवढंच नाही तर अरब जगतातही आहे। कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनी सुरू केली। अशी भोके पाडण्या अगोदर साधकांना अतिशय कठोर साधना करावी लागत असे। त्या साधूंना अवधूत असत। त्यांना आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल प्रचंड आदर होता। आपल्या गुरुच्या भोजनासाठी वडे पाहिजेत म्हणून त्यांनी आपले डोळेही काढून दिले। आपले गुरु श्री राज्यात अडकले असताना त्यांना तेथून बाहेर काढण्याचे काम श्री गोरक्षनाथ यांनी केले। त्र्यंबकेश्वर हे नवनाथांचे उगमस्थान मानले जाते। 60,000 ऋषींनी विनंतीवरून गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले। त्या सर्वांना घेऊन ते कौलगिरीकडे गेले। तेथे त्यांनी एका शिळेवर बसून उपदेश केला। त्यातील प्रत्येक शब्द जसाच्या तसा 9 जणांनी ग्रहण केला। त्यालाच नवनाथ असे म्हणतात। तो उपदेश ऐकून 84 जण उभे राहिले। त्यांना त्यातील भावार्थ कळला म्हणून त्यांना सिद्ध असे म्हणतात। या शिळेवर गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश केला तिला अनुपम शिळा असे म्हणतात। गोरक्षनाथांच्या काळात म्हणजे साधारणतः 11व्या-12व्या शतकात भारतातील अनेक संप्रदायामध्ये वामाचार सुरू झाला होता। मांस, मद्य, मैथुन इत्यादींना प्रमाणाबाहेर महत्त्व प्राप्त झाले होते। स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास वापर करीत असत। याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य व संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्त्व आपल्या ग्रंथाद्वारे उपदेशांद्वारे साधकांना पटवून दिले। त्यासाठी त्यांनी स्वतःचा आदर्श लोकांपुढे ठेवला। त्यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे शैव संप्रदायाचे संघटन करून तो बलशाली केला व त्यात नीतिमान व सदाचारी व संयमी साधक निर्माण केले। तसेच पंथात धर्मभेद, जातीभेद कधीही केला नाही। त्यांनी आपल्या पंथात यवनांनाही तितक्याच मुक्तपणे प्रवेश दिला। स्त्री पुरुष समानता पंथामध्ये दिसून येते। पंथामध्ये विमला देवी व मैनावती अशा 2 स्त्रियाही होत्या। गुरु गोरक्षनाथ यांनी योग मार्गाला प्राधान्य दिले। त्यांच्या तत्वज्ञानाचा मूळ आधार सांख्यमत असून पिंडी ते ब्रह्मांडी या गोष्टीवर त्यांचा भर होता। गुरु गोरक्षनाथ यांनी कुंडलिनी जागृतीला महत्त्व दिले। पण गुरुकृपेशिवाय ते सर्व दुरापास्त आहे म्हणून नाथपंथात गुरुला अतिशय महत्त्व आहे। वैदिक कर्मकांडांना व तांत्रिकांच्या वामाचाराला विरोध करून त्यांनी आपली योग साधना, कर्मयोग व भक्तियोग समाजभिमुख केला। इंद्रिय निग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांनाही महत्त्व दिले। धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्म साधनेची बैठक विस्तृत केली। गुरु गोरक्षनाथांनी आपले सर्व ग्रंथ लेखन सर्वसामान्यांना समजेल अशा लोकभाषेत केले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी आपली व्याख्याने लोकभाषेतही दिली। त्यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली। अशा या समाजसुधारक नवनाथांमधील एक प्रमुख गुरु गोरक्षनाथांना साष्टांग नमस्कार। गोरक्षनाथाचे मंदिर गोरखपूर उत्तर प्रदेशामध्ये आहे। गोरक्षनाथांच्या नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा सुद्धा उगम आहे। गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पदचिन्ह आहे। येथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो। आता बघूया गोरक्षनाथाच्या जन्माची एक्झॅक्ट कथा काय आहे। मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे। फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले। त्या स्त्री संतती नव्हती। दारी आलेल्या तेजपुंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली। मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशीर्वादही दिला की तुला मुलगा होईल। सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या सर्वजण हसू लागल्या। त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावरच टाकून दिले। 12 वर्षांनी जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले व त्या मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले। ही सर्व हकीकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली। त्या शेणातून एक मुलगा प्रकटला व म्हणाला आदेश। मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन निघून गेले। आता बघूयात गोरक्षनाथांची समाधी नक्की कुठे आहे। सौराष्ट्रात काठेवाडी प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत। राजकोटहून जुनागड अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर आहे।
गिरनारहून द्वारकाधाम, प्रभास पाटण, तीर्थरूप म्हणजे सोरठी सोमनाथ येथेही जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मूर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरु गोरक्षनाथ बसलेले आहेत म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये नगर तालुक्यातही डोंगरगण या ठिकाणीही गोरक्षनाथांचे मंदिर आहे. रामकृष्ण हरी.